सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबार आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सगळ्यांचे परिचय असं गीत आहे, येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे. विजय संगीत गीत क्रमांक 162 आपण गाऊ. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी पार करुणा, माझ्यात तो शवाहेना. धन्यवाद धन्यवाद, जैसा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभुने केला जय उद्धार. केला करार निश्चय, दिली प्रभुने अभये. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जागौरवा. धन्यवाद धन्यवाद, जैसा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभुने केला जय उद्धार. तो राहू दे जवळी, नित्याने तोची सांभाळी. सुखद स्वर्गी आणूनी, ठेविल तो स्वसदनी. धन्यवाद धन्यवाद, जैसा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभुने केला जय उद्धार. प्रेमळ माझा प्रभु तो, दास सुखी मी हर्षतो. का करू घोर धन्य मी, करे उल्लास नेहमी. धन्यवाद धन्यवाद, जैसा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभुने केला जय उद्धार. आजचं जे मनन आहे ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जे पठारे पाळक साहेबांकडून आहे. येणाऱ्या मननासाठी आपण प्रार्थना करूया. हे दयाळू पित्या, तुझ्या कृपेने एक नवा दिवस तू आम्हाला दाखवला. आम्ही कालच्या दिवसाची आठवण करता अनेक परिस्थिती ह्या जगामध्ये उद्भवली, परंतु प्रभू अशा सगळ्यांमध्ये सांभाळून तू आम्हाला आजचा दिवस दाखवला. म्हणून आम्ही आभार मानतो आणि आज तुझ्या प्रिय दासाकडून
आमच्या विश्वासाला बळकटी येणारं पवित्र वचन आम्ही ऐकणार आहोत. पाळक साहेबांना तुझी कृपा, तुझा अनुग्रह दे. बोलण्यासाठी लागणारी शक्ती स्वर्गीय भांडारातून दे. व जे ऑनलाईन बघत आहे आणि जे वडील मंडळ, पाळक वर्ग, पंचमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, दे बापा, त्या सगळ्यांना आजच्या वचनाचा आशीर्वाद लाभू दे. आमची प्रार्थना आहे, दे बापा, तांत्रिक अडचणीपासून रक्षण करून आजचं होणारं मनन चिंतनाची सेवा आशीर्वादित कर. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. मी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड J.H. पठारे पाळक साहेबांचं ख्रिस्त येशूत स्वागत करतो आणि विनंती करेन की आपण पुढे येऊन मनन द्यावं. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आज सकाळच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे तो योहानाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 1 ते 11 पर्यंत आपण वाचू, परंतु आपल्याला 3ऱ्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 1 ते 11 वचन. बेथानी येथे मरियेने येशूला केलेला तैलाभंग. मग येशू वल्हांडण्याच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजराला येशूने मेल्यातून उठविले होते तो तेथे होता, म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर त्यांच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यातील एक जण यहूदा इस्करियोत, जो त्याला धरून देणारा होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गरिबास का दिले नाहीत? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असं नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घे, म्हणून तो असे म्हणाला. यावरून येशूने म्हटले, हिच्या वाटेत जाऊ नका. माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही. तो तेथे आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशू करता नाही, तर ज्या लाजराला त्याने मेल्यातून उठविले होते त्यालाही पाहण्याकरता ते आले. मुख्य याजकांनी लाजरालाही जीव मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवीत होते. 3रं वचन परत एकदा वाचू आपण. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. देवाप या वाचलेल्या सत्याने जिवंत वचनांवर आशीर्वाद पाठवू. आपण या मरियेने केलेल्या तैलाभंगाचा उल्लेख 4ही शुभवर्तमानामध्ये वाचतो. त्यावेळेस आपल्याला काही संदर्भ वेगवेगळे वाचायला मिळतात. आपल्याला माहीत आहे की प्रेषितांपैकी फक्त एकच प्रेषित जो योहान, जो येशू ख्रिस्ताच्या बरोबर राहिला, त्याने शुभवर्तमान जे लिहिलं त्याच्यामध्ये त्याने त्या घटनेचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. मत्तई, मार्क आणि लूक हे येशूच्या म्हणजे प्रेषितांपैकी नव्हते, पण तो शिष्यगणापैकी होते. त्यांनी प्रेषितांकडून ऐकलेलं होतं. आता ते ऐकण्यात आणि संदर्भ लिहिण्यात अनेकदा फरक झालेला आहे. एका ठिकाणी हा उल्लेख शिमोन जो कुष्ठरोगी त्याच्या घरी जेवणावळ ठेवली होती आणि तिथं मरियेने येशूच्या चरणावर तैलाभंग केला. आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने म्हटलं की हिचे बहुत पापे आहेत, त्याची तिला क्षमा झाली म्हणून ती बहुत प्रीती करत आहे. शिमोन कुष्ठरोगी होता, महारोगी होता, त्याचा आजार प्रभूने बरा केला होता, तरी त्याने उपकार मानले नाही. परंतु मरियेने त्या ठिकाणी ही गोष्ट केली. आता काहींचं म्हणणं आहे की एकाच गावामध्ये हा प्रसंग घडलेला आहे आणि म्हणून ते घर या शिमोन कुष्ठरोग्याचं त्या ठिकाणचा एक उल्लेख ते बाकी शुभवर्तमानकर्त्यांनी केला.
परंतु योहानाने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ओलांडण्याच्या पूर्वी 6 दिवस उरले त्यावेळेस बेथानीमध्ये, आता हे बेथानी गाव प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिशय आवडतं ठिकाण, आणि बेथानीला तो आपल्या शिष्यांसह वारंवार येत होता. आणि तिथे या लाजरावर आणि त्याच्या दोन्ही बहिणींवर प्रभू येशू ख्रिस्ताची फार प्रीती होती. हे घर त्यांच्यासाठी एक आपलं घर होतं, आणि ते सतत त्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं अतिशय आनंदाने आगत स्वागत करणारं कुटुंब होतं. आणि मग एका प्रसंगी आपल्याला वाचायला मिळतं की मरिया आणि मार्था या दोघ्या बहिणी, मार्था अतिशय चांगल्या प्रकारची सुगरण होती, ती पक्वान्न बनवण्यामध्ये फार तरबेज होती, आणि येशू ख्रिस्ताला किती आनंद वाटेल, किती समाधान वाटेल, त्याला किती संतोष होईल, आणि त्यासाठी ती चांगल्या पदार्थ बनवण्यात गुंतलेली होती. आणि त्याच्याबरोबर असलेले 12 शिष्य आणि येशू एवढ्यांचं जेवण करता करता तिला दगदग वाटत होती, कारण तिला मदत करणारी ही मरिया येशूजवळ त्याच्या चरणापाशी बसून त्याचं ऐकत होती. आणि तिने तक्रार केली. त्यावेळेस येशूने म्हटलं, मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे. मरियेने वाटा निवडला आहे म्हणजे ती आळशी होऊन येशूच्या पायाजवळ बसलेली आहे ऐकत असं नव्हे, पण तिचं ह्या जगिक गोष्टीमध्ये, खाण्यापिण्यामध्ये आणि या गोष्टींनी संतुष्ट करण्याचा तिचा प्रयत्न नव्हता, पण तिचं आत्मिक मन इतकं उल्लसित, इतकं आनंदी होतं. कदाचित या इतर शुभवर्तमानकर्त्यांनी जसं शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी तिचा उल्लेख केलेला आहे, ही पापी स्त्री होती, कदाचित ती व्यभिचारिणी असू शकते. येशूने तिच्या सर्व पातकांची क्षमा केलेली आहे ती, आणि पूर्णपणे ती प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित होती. आणि म्हणून हा प्रसंग जो आहे, मेलेला हा लाजर, या बहिणींचा हा एकुलता एक लाडका आवडता भाऊ, तो मरून 4 दिवस झालेले होते. येशू ख्रिस्त आला नाही, आणि त्यांना वाटलं येशू असता तर तो माझा भाऊ, आमचा भाऊ मेला नसता. पण येशू विलंब लावल्यामुळे, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कबरेजवळ जाऊन लाजराला जिवंत केला. आणि हा चमत्कार पाहून अनेक ठिकाणी त्याची वार्ता पसरली. म्हणून येशूला पाहण्यासाठी लोकांची गर्दीच गर्दी, की एवढं मोठं चमत्कार, 4 दिवस सडलेला प्रेत तो जिवंत केलं प्रभूने. आणि तो लाजर, त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी, आणि त्या घरी हा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि त्याचे शिष्यगण आणि ते सर्व एकत्र असताना असं म्हटलं की त्यांनी फार मोठ्या आनंदाने, आता भाऊ जिवंत झाला आणि त्यांच्या घरात आनंद मावे ना, कारण प्रभूने त्यांच्यासाठी एवढा मोठा चमत्कार केलेला आहे, म्हणून त्यांनी फार मोठी मेजवानी दिलेली आहे. आता या मेजवानीमध्ये आणखीनही लोक असू शकतात, परंतु या सगळ्या गोष्टीकडे जर विचार केला बारकाईने, आता पुढं योहानाने जे वचन लिहिलेले आहेत की या योहानामुळे, या लाजरसामुळे येशू ख्रिस्ताचं गौरव सर्वत्र होत गेलेला आहे, आणि लोक त्याला पाहण्यासाठी, लाजराला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हे त्या यहुदी लोकांनी पाहिलं, याजकांनी पाहिलं, पुढाऱ्यांनी पाहिलं, त्यांचं पित्त खवळलं, म्हणून ते लाजरालाही जीव मारण्याचा प्रयत्न करत होते. आणि येशू ख्रिस्ताला दोघांनाही मारण्यासाठी ते टपलेले होते. त्या प्रसंगाकडे आपला जास्त लक्ष लावणार नाही. 2 भागामध्ये आपण हा प्रसंग पाहणार आहोत. तर आजचा विषय जो आहे या मन्नामध्ये, थोडक्यामध्ये खरी सेवा. आणि ही खरी सेवा जी आहे, असं म्हटलं की मरियेच्या जीवनाकडून आपण शिकू शकतो. या लहानशा सेवेने एक महान कार्य केलेलं आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताकरिता आपण म्हणतो ना, मोठमोठे चमत्कार करणं, मोठमोठे संदेश देणं, मोठमोठ्या गोष्टी अद्भुते करणं, ह्या सेवा कार्यापेक्षा सगळ्यात वाहवा, सगळ्यात प्रशंसनीय बाब जी प्रभू येशू ख्रिस्तासाठी तिने केली, ती अतिशय नम्रतेची सेवा आहे. तिने कोणाला दाखवण्यासाठी केली नाही, लोकांनी माझी वाहवा करावी, प्रशंसा करावी म्हणून तिने ती सेवा केली नाही, परंतु तिच्या जीवनात
प्रभू येशू ख्रिस्ताने किती महान कार्य केलेलं आहे. दोन प्रकारे, एक तर तिच्या पापांची क्षमा केली, तिला एक नवीन जीवन लावलं, आणि दुसरी गोष्ट त्यांचा भाऊ मरणातून जिवंत झालेला आहे. यामुळेच नव्हे, परंतु तिची असं म्हटलं की येशू ख्रिस्ताची त्यांच्यावर प्रीती होतीच, परंतु अधिक प्रीती तिने प्रभू येशू ख्रिस्तावर केली. म्हणून येशू ख्रिस्त त्या शिमोनाला म्हणत आहे एक दाखला देऊन की एकाला 1,00,000 माफ केले, एकाला 1,000 रुपये माफ केले, तर कोण जास्त प्रीती करल? शिमोनाने म्हटलं की ज्याला जास्त कर्ज होतं 1,00,000 ते माफ केलं तो अधिक प्रीती करल. आणि म्हणून येशू म्हणतो की हिचे अधिक अपराध होते, अनेक पाप होते, तिला क्षमा झालेली आहे. तुझं कदाचित कुष्ठरोग बरं केलं, त्या पापाच्या सारखंच तितकं तुलनात्मक आहे, परंतु त्याचं मन त्याच्याऐवजी तिच्याकडे होतं की ही पापी आहे, ही व्यभिचारिणी आहे. ह्याच दृष्टिकोनातून तो तिच्याकडे पाहत होता. तिची सेवा त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं की तिने किती मौल्यवान सेवा केलेली आहे. म्हणून असं म्हटलं की खरी सेवा ही नम्रतेमध्ये आहे, आणि नम्रतेमध्ये राहून, आता ही नम्रतेची सेवा आपण जर बारकाने विचार केला तर जुन्या करारातल्या संतगणांचा आणि नवीन करारातीलही त्या अति देवभिरू अशा लोकांचा विचार जर आपण केला तर त्यांनी जी सेवा केलेली आहे, असं म्हटलं की त्यांची पायावरची सेवा, पायावरची म्हणजे पाय धावणं स्वार्थेसाठी, ह्या गावाहून त्या गावावर गावोगावी जाऊन डोंगर दऱ्यात चढून उतरून. आता आपल्याला माहिती आहे जो सुवार्थ प्रसार करतात, डोंगरावरून उतरताना त्यांचे पाय किती मनोरम दिसतात असं देवाचं वचन सांगतं आम्हाला. ती गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु असं म्हटलं की खरी सेवा ही संतांकडून किंवा पवित्र शास्त्रातील या आदर्श लोकांकडून जर धडा घ्यायचा आहे तर त्या सगळ्यांच्या सेवेमध्ये पायावरच्या सेवेपेक्षा गुडघ्यावरती असणारं जीवन ते जगलेलं आहे. गुडघ्यावरचं जीवन जगणं म्हणजे देवासमोर सतत नमणं, देवासमोर सतत नम्रतेने वागणं. याकोब जो आरंभीच्या प्रेषित मंडळीचा प्रेषित होऊन गेला, अध्यक्ष होऊन गेला, येशू ख्रिस्ताचा तो भाऊ आहे, पण त्याने भाऊ हा शब्द उल्लेख केला नाही. मी प्रभू येशूचा दास, आणि त्याने आपलं पत्र लिहिलंय. याकोब आणि यहूदाचं पत्र, यहूदा पण येशू ख्रिस्ताचा भाऊ होता, परंतु त्याने स्वतःला येशूचा भाऊ असणं म्हणजे इतका मान घेतला नाही. त्याने नम्रतेने म्हटलं येशूचा दास, याकोबाचा बंधू. ह्या याकोब आणि यहूदांच्या जीवनामध्ये पुनरुत्थानानंतर परिवर्तन आलं, आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्त हा आपला भाऊ आहे, त्याच्यापेक्षा तो तारणारा आहे, तो देवाचा पुत्र आहे, ते त्यांचे अंतचक्षु उघडले. हा याकोब आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीचा अध्यक्ष, त्याचे गुडघे असं म्हटलेलं आहे की उंटांच्या गुडघ्यासारखे दिसत. उंटांच्या गुडघ्यासारखे म्हणजे उंटाचे गुडघे सतत असं सुजल्यासारखे आणि घट्टे पडलेले, घट्ट, कारण वाळवंटामध्ये सतत प्रवास करणं, बस त्या बैठका, आणि उंटाचे सतत त्या पायांमुळे घट्टे पडलेले आहे. ह्या याकोबाच्या गुडघ्यांना इतके घट्टे होते, उंटांच्या गुडघ्यासारखे त्याचे गुडघे दिसत. त्याची सेवा गुडघ्यावरची होती. इतर प्रेषितांनी जी सेवा केली, त्यांची वचनाची सेवा, सुवार्तेची सेवा संत पौलाने विदेशांमध्ये जाऊन केली, परंतु याकोबाने सेवा केली, ती अतिमौल्यवान केली, ती गुडघ्यावरची सेवा. अनेक प्रभूचे दास आजच्याही पिढीमध्ये होऊन गेलेत आणि झालेले आहेत. ब्रदर भक्तसिंग छाबराबद्दल डॉक्टर शिलांडर साहेबांनी वारंवार त्यांचा उल्लेख केला, कारण शिलांडर साहेब सुद्धा त्यांच्या सहवासात राहिले काही दिवस, आणि त्यांनी पाहिलं की हा माणूस तासन तास त्या एकांतामध्ये त्यांच्या त्या खोलीमध्ये गुडघ्यावर असत. 20 तास 22 तास ते रात्रंदिवस प्रभूच्या सानिध्यात. म्हणून ज्या खोलीमध्ये त्यांची प्रार्थनेची खोली होती त्या फरशीला घट्टे पडलेले होते, खड्डे पडलेले होते, आणि त्यांचे गुडघे देखील
त्या प्रकारचे इतके घट्ट झालेले होते. ज्यावेळेस असं म्हटलं की आपण पायावरच्या सेवेला फार महत्त्व देतो, किती धावपळ करत आहे, किती हे कार्य करत आहेत, परंतु या लहानशा सेवेला आपण गौण समजतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे गुडघ्यावरची सेवा, गुडघ्यावरचं जीवन हे फार मोलाचं आहे. प्रभूच्या सेवा कार्यामध्ये आपण जे दास आहोत, तुम्हाला आणि मला एक आत्मिक धडा या गोष्टीकडून शिकायचा आहे. मरियेने येशूच्या चरणापाशी बसून नम्रतेची सेवा केली. म्हणून येशू म्हणतो तिने चांगला वाटा निवडलेला आहे. चांगला वाटा काय? तिचं सतत लक्ष प्रभूच्या वाणीकडे होतं. त्या खाण्यापिण्याकडे नाही, काय करण्याकडे नाही, परंतु प्रभूच्या मुखातून निघालेले शब्द तिच्या अंतकरणासाठी किती मौल्यवान वाटत, ऐकावे असं वाटत होते. आणि म्हणून असं म्हटलं की प्रभू म्हणतो की तिने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. कोणता वाटा? येशूच्या चरणापाशी बसून. आणि आणखीन या ठिकाणी मरियेच्या जीवनाकडून आपल्याला काही गोष्टी जर बारीक सारीक आपण उल्लेख केला तर तिच्या जीवनामधून आम्हाला शिकण्यासाठी ही फार मौल्यवान गोष्ट आहे की केस हे शरीराच्या अगदी उंच भागावर आहे. उंच म्हणजे शरीराच्या सगळ्या अवयवांच्या प्रत्येक भागाच्या अतिशय उच्च स्थानी असलेले हे केस आहेत. आणि स्त्रियांची शोभा केसांनी आहे. आणि असं म्हटलं की मरियेचे केस इतके लांब सडक होते की आजच्या काळामध्ये त्या अनेक प्रकारच्या तेलांच्या जाहिराती देणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांचे केस त्या सगळ्यापेक्षा सुंदर केस या मरियेचे होते. आणि त्या अतिसुंदर ह्या केसांनी आणि त्या उच्चस्थानी असलेल्या या भागाने येशूच्या अगदी खालच्या भागाची सेवा केली. खालच्या भागाची म्हणजे पायांची सेवा केली. तिने डोक्यावर तर ओतलं जाईल, पण पायावर, चरणावर. आणि म्हणून असं म्हटलं की चरणावर ओतण्यासाठी ती अशी वाकली नाही, कारण असं अनेकदा स्त्रिया वाकून नमस्कार करणं, वाकून ती गुडघ्यावर आली. त्या पायाजवळ ती स्वतःला इतकं तिने समर्पण केलं की हा येशूच माझा देव, येशूच माझा सर्व काही आहे, त्याच्यासाठी मी काय करू. तिने खाण्यापिण्याने नाही त्याला संतोष केलं, त्याची सेवा करण्याने. आणि ती सेवा म्हणजे अतिशय खालच्या नम्रपणाची सेवा तिने केलेली आहे. म्हणून येशूच्या सर्वात खालच्या भागाची म्हणजे पायांची सेवा, पाय धुणं अतिशय नम्रतेचं प्रतीक आहे. हा येशू ख्रिस्त त्याने त्या शेवटल्या रात्री आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आणि म्हणून मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 10:45 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की मी या जगामध्ये कशासाठी आलो? सेवा करून घ्याव्यासाठी नाही, तर सेवा कराव्यासाठी आलेलो आहे. आणि त्याने सेवा, आपल्या शिष्यांची सेवा केली. म्हणजे किती नम्र झाला तो प्रभू. पायांची सेवा करणं. आपले मोदी साहेबांनी एकदा कृती केली होती तशी, येशूसारखं बनायची. आता हे दाखवण्यापुरतं नाही, येशूने मनापासून केली. आणि त्याने आम्हाला धडा घालून दिला की तुम्ही एकमेकांचे पाय धुवा. आज आपल्याला ह्या गोष्टीकडून ही सेवा शिकणं फार गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की मला देवाची सेवा केली पाहिजे किंवा करायची आहे, पण कशी करावी हे समजत नाही. प्रभूची सेवा आम्ही कोणती करावी? मग मी बायबल कॉलेजला जावं, की मी संदेष्टा व्हावा, की मी प्रचारक बनावं, किंवा मी मिरॅकल हिलिंग मिनिस्ट्री करण्यासाठी धजावं, जेणेकरून माझं नाव होईल, मला मोठेपण मिळेल. आणि म्हणून असं म्हटलं की ह्या सेवेसाठी लोक फार काही न वाटतं, ह्या सेवेमध्ये आलं तर फार मान मिळतो, फार पैसा मिळतो, अमुक मिळतो. आणि मग अशा द्विधा स्थितीमध्ये असताना आमचा प्रभू आम्हाला धडा शिकवतो. देवाची सेवा करण्यासाठी नम्रतेची गरज आहे. नम्रतेचे त्याने एका बालकाला आपल्या जवळ घेऊन त्या शिष्यांना नम्रतेचा पाठ शिकवला की तुम्हाला त्याच्यासारखं बनलं पाहिजे. आज आम्ही आमच्या प्रभूचं अनुकरण करत असताना एक ही स्त्री जिच्याकडून आम्हाला हा आत्मिक धडा आपण शिकू शकतो की तिने
इतकी मौल्यवान सेवा केली की तिचं नाव जिथं जिथं सुवार्ता प्रसार कार्य होईल, जिथं जिथं सुवार्ता गाजवली जाईल, देवाच्या राजाची सुवार्ता, तिथं तिथं ही गोष्ट गाजवण्यात येईल. म्हणजे प्रभूने या सेवेची वाहवा केली, प्रशंसा केली. आपण देवाच्या सेवेसाठी, महान कार्यासाठी आपण विचार करतो की देवा मला असं कर तसं. आणि पौलाने देखील आपल्या कृपादानांबद्दल विचार शिकवत असताना त्याने पत्रामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही ज्येष्ठ कृपादानांची आवड धरा किंवा इच्छा बाळगा. आता आपल्याला वाटतं की ह्या हिलिंग मिनिस्ट्रीमुळे मी फार प्रसिद्ध होईल आणि म्हणून जो उठतो तो त्याच मार्गाला लागतो. कोणी म्हणतात की मी अशा प्रकारे करल, मी तसं करल. आमचा प्रभू आम्हाला नम्रता शिकवत आहे. फिलिपी 2 दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या नम्रतेबद्दल पौलाने लिहिलेले 5व्या अध्याय 2ऱ्या अध्यायाच्या 5 पासून पुढं की तो किती नम्र झाला. स्वतः स्वर्गाचा मालक असताना आमच्यासाठी इतका दरिद्री झाला की त्याला स्वतःचं घर नाही, दार नाही, काहीच त्याच्याजवळ नाही. आणि म्हणून तो शिष्यांना म्हणतो, अरे ते म्हणतात आम्ही प्रभू सगळं सोडून आलो, आम्हाला काय मिळेल? प्रभू म्हणतो, त्याने म्हटलं नाही तुम्हाला सोनं मिळेल, धन मिळेल, माझ्या मागे आल्यावर तुम्हाला फार मोठे पद मिळते. तो म्हणतो खोकडांना बिळ आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. तुम्ही आपल्या सोबत साधी ती थैली पण घेऊ नका, म्हणजे ज्याला शोल्डर बॅग म्हणतो आपण, झोळणा. आता त्या काळामध्ये ते कापड्याचं गळ्यात, आता ते साधू संत फिरताना त्यांच्या गळ्यात असतं, ते पण घेऊ नका, म्हणजे त्याच्यात काही साठवू नका. इतकं तुम्ही अगदी स्वतःला रिक्त करा, देव आमची काळजी घेईल. आणि म्हणून अनेक प्रभूचे दास या सेवेला ज्यावेळेस आले, आता उदयपूरला आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ते थॉमस नेहमी आपलं साक्ष द्यायचे. थॉमस ना त्यांचं नाव. आणि त्यांनी या भागामध्ये फिलडेल्फिया चर्चची स्थापना केली, भारतभर सेवा केली. आणि त्यांची सेवा खरंच इतकी महान. ते म्हणे मी एक हाफ चड्डीवर आलो, आज मी प्रभूच्या सेवेमध्ये आहे. प्रभू कसा देत आहे, काय करत आहे, ते स्वतःला आपल्या साक्षीमधून देवाला गौरव देत होते. येशूच्या सेवेसाठी आम्ही जसे आहोत त्याने जितक्यांना बोलवलं त्यांना काय म्हटलं, तो जकातीच्या नाकावर बसलेला जकातदार, चल माझ्या मागे. सगळं सोडून, जाळे सोडून लोक त्याच्या मागे गेले, आपलं घरदार, आपलं सर्व. आणि प्रभूने ज्यांनाही बोलावलं, पाचारण केलं, त्यांना एकच म्हटलं, चल माझ्या मागे ये. अरे थोडंसं तुम्ही तयारी करून या, पैसे सोबत घ्या, माझ्याकडे तर काही तुम्हाला द्यायला नाही, तुम्ही असं करा. असं कधीच प्रभूने म्हटलं, मागचा पुढचा विचार करू नका. येशूने एक दाखला पण सांगितलं. येशूने एकाला बोलावलं की चल माझ्या मागे. तो म्हणे आधी मला घरी जाऊ द्या, माझ्या वडिलांना पुरू द्या. म्हणजे वडील म्हातारे झालेले आहेत, त्यांचं आता मरणाचे दिवस थोडे राहिलेले आहेत, आणि ते प्रेतक्रिया झाल्यानंतर मी येईल. प्रभू म्हणतो जे मेलेले आहेत त्यांना पुरू द्या, पुरणारे आहेत, तू माझ्या मागे ये. अनेक श्रीमंतांना देखील प्रभूने ते आवाहन केलं, त्यांना ते आवडलं नाही, ते निघून गेले म्लानमुख होऊन, दुःखी होऊन, कष्टी होऊन. परंतु जे आले प्रभूच्या मागं, त्याचं अनुकरण करायला, अगदी स्वतःला प्रभूवर अवलंबून देवाने त्यांना आशीर्वाद दिला आहे. या मरीची सेवा असं म्हटलं की फक्त नम्र लोकच प्रभू येशूची सेवा करू शकतात. ह्या सेवेमध्ये कोणाची लायकी काय आहे? आम्ही फार क्वालिफाईड आहोत, आम्ही फार धिप्पाड आहोत, आम्ही फार बुद्धिमान आहोत, ज्ञानी आहोत, म्हणून प्रभू आम्हाला त्या सेवेसाठी पाचारण करत नाही. आणि तो म्हणतो की पौलाने आपल्या स्वतःला काय म्हटलेलं आहे, मी धूळ कचरा आहे, मी प्रभूसाठी हे सगळं केर कचरा लेखतो. म्हणून असं म्हटलं की प्रभू त्याच्या सेवेसाठी जे येऊ इच्छितात त्यांना एकच आट आहे की तुम्ही नम्र मनाचे असले पाहिजे. आणि ह्या नम्रतेचा धडा आम्हाला या महिलेकडून आज शिकायला मिळतो. आता हे
थोडा मोठा 2 संदेशामध्ये पुढं आपण आणखीन पाहूया वचनं, परंतु येथे आपण थांबू. प्रभूची सेवा ही जगातल्या इतर कोणत्याही सेवेपेक्षा अति महान आहे. आणि म्हणून असं म्हटलं की तर त्या सेवकांचं नाव विसरलं मी एकदम अचानक, मी लिहिणार होतं. विल्यम केरिन्सच मुलगा किंवा दुसरा, त्याला अमेरिकेच्या त्या राष्ट्रपतींचं एक पत्र मिळालं की तुला गव्हर्नर म्हणून आम्ही तुझी अपॉइंटमेंट केलेली आहे अमेरिकेमध्ये अमुक प्रांताचं. आणि तो फार आनंदाने आपल्या वडिलांकडे आला आणि त्याने सांगितलं, बाबा मला फार मोठी प्रभूने संधी उपलब्ध करून दिलेली आहे, मी एक गव्हर्नर पदावर माझे अपॉइंटमेंट झालेले आहे. त्याला वाटलं वडिलांना फार आनंद वाटेल. वडील म्हणाले, बाबा रे, सेवा एवढी महान तू जिला समजत आहे ती प्रभूच्या दृष्टीने काहीच नाही. सगळ्यात महान सेवा प्रभूचीच सेवा आहे. आणि तो असं म्हटलं की त्या प्रभूच्या सेवेत आपल्या वडिलांच्या मागं या सगळ्या गोष्टींचा त्याग करून आला. आपण हे त्यागाचं जीवन जोपर्यंत स्वतः जगत नाही तोपर्यंत आम्हाला देव उपयोगी करत नाही. म्हणून मी इथं थांबतो. देवबाप करू या वचनाच्याद्वारे आपणाला आशीर्वाद देऊ. फारच मौल्यवान या पवित्र वचनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. व या प्रोत्साहनपर पवित्र वचनाच्याद्वारे प्रियजन हो, सेवेमध्ये आपण अधिक पुढे जाऊया, सेवेमध्ये अधिक प्रगती करूया. व जे सुंदर समर्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, तिने आपल्या सर्वस्वाच्या द्वारे सेवा केली, ख्रिस्ताने त्या सेवेचा स्वीकार केला. तसंच प्रभू तुमचा आणि माझा त्याच्या गौरवी सेवेमध्ये स्वीकार करो. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो. आज अनया अनुपवाळवी, ख्रिस्टिना मेकवान आणि संजय पाडवी यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सोबतच पावसासाठी आपण कळकळीने प्रार्थना करत आहोत. आज सकाळी देखील फार मोठ्या विश्वासाने आपण पावसासाठी प्रार्थना करूया. मी सन्मान्य रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून तुम्ही पुढे या, प्रार्थना करा आणि आशीर्वाद देण्यासाठी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब पुढे येतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो. खरोखर तुझं वचन किती महान आहे परमेश्वरा. आणि ते वचन आम्हाला जग, देह आणि सैतान यातून प्रभुदेव बापा अधिक आणि अधिक पवित्र करतं, अधिक आणि अधिक सामर्थ्यवान करतं, अधिक आणि अधिक प्रभू देवराज्याच्या जवळ नेणारं असं ते वचन आहे. आणि म्हणून प्रभुदेव बापा, आज जे वचन आम्ही ऐकलं ते आम्हाला प्रभू इशारा देतं, आम्हाला आमंत्रण देतं की आम्ही प्रभूची सेवा कशी केली पाहिजे, प्रभूच्या सेवेत आम्ही कसं राहिलं पाहिजे. आणि प्रभूची सेवा ही जगातल्या कोणत्याही सेवेपेक्षा किती उत्कृष्ट आणि किती मौल्यवान आणि किती श्रेष्ठ आहे. होय प्रभुदेवापा, हे सत्य आहे. आणि हे सत्य समजून आम्ही जगातल्या कोणत्याही सेवेपेक्षा, अर्थात आम्ही जगातल्या कोणत्याही सेवेची तुलना देखील आम्ही करू नये तुझ्या सेवेबरोबर, कारण ती अतिशय मौल्यवान आहे, स्वर्गीय आहे, ती पवित्र आहे परमेश्वरा. आणि जगातलं कोणतंही मोठ्यातलं मोठं पद प्रभुदेवापा त्याच्यासमोर तुच्छ आहे. आणि म्हणून प्रभू, आज आमचे अंतःकरण तुझ्याकडे लागलेले असू दे, यासाठी की प्रभू आम्ही पात्र नसताना, आमची योग्यता नसताना, आम्ही प्रभू जगाच्या दृष्टीने केर आणि कचरा असताना परमेश्वरा, तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस, तू आम्हाला तुझ्या राज्यासाठी उभं केलेलं आहेस, तू आम्हाला प्रभू तो मान आणि सन्मान तू दिलेला आहेस परमेश्वरा. या गोष्टीचं भान ठेवून आम्ही मनपूर्वक, भयपूर्वक प्रभू तुझी सेवा करावी अशी कृपा तू आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या सेवकाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. त्यांची पूर्ण सेवा, त्यांचा परिवार, लेकरं, नातवंड या सर्वांना प्रभुदेवापा तू आशीर्वादित केलेला आहे, सांभाळलेला आहेस परमेश्वरा. आणि येणाऱ्या दिवसात देखील प्रभुदेवापा त्यांचा तू प्रतिपाळ करावा, त्यांच्या संपूर्ण परिवाराद्वारे तुझं नाव उंच केलं जावं, तुझी सेवा घडत राहावी अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू, आज आम्ही मंडळीच्या सर्व विषयांसाठी आठवण करत असताना मंडळीमध्ये असणारे आजारीजन,
मंडळीमध्ये असणारे दुःखी, समस्याग्रस्त आणि प्रभुदेव आपण निरनिराळ्या प्रकारच्या व्याधींनी परिचित असलेले लोक आणि व्यसनांनी परिचित असलेले लोक, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो देव बापा. खरोखर तू अतिशय चांगला आणि प्रेमळ परमेश्वर आहे. आम्ही कितीही प्रभू अशक्त असलो, जगातमध्ये आम्ही जगत असताना आमच्या मनाप्रमाणे, आमच्या इच्छेप्रमाणे, आमच्या देहाप्रमाणे आम्ही पुष्कळ वेळा प्रभू विश्वास ठेवून देखील आम्ही जगाचा मार्ग सोडत नाही. आणि त्यामुळे प्रभू आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात. तरी पण प्रभू तू आमच्यावर करुणा करतोस, तुला सदैव आमच्याबद्दल कळवळा येतो. म्हणून प्रभू आमच्या प्रियजनांची आम्ही आठवण करतो. हे प्रभू, त्यांच्यावर दया कर, त्यांच्यातले आजार, त्यांच्यातले विकार तू घालवून दे, त्यांच्यातल्या समस्या तू दूर कर आणि त्यांना पुन्हा एकदा शांती दे आणि तुझ्या राज्यामध्ये चालण्याची शक्ती त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभू ज्यांचे वाढदिवस आहे त्यांची देखील आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो. प्रभुदेव बापा, अनया अनुपळवी, क्रिस्टिना मेकवान, संजय पाडवी या प्रियांचे वाढदिवस आहे. परमेश्वरा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो त्यांच्या जीवनाबद्दल. गेलं वर्षभर त्यांचा तू प्रतिपाळ केला, त्यांच्याबरोबर राहिलास, आपली कृपा, आपलं संरक्षण त्यांना तू दिलं, सर्व गरजांची पूर्तता तू केली आणि पूर्ण वर्ष प्रभू त्यांचा तू उत्तम मेंढपाळ म्हणून तू राहिलास. प्रभुदेव बापा, येणाऱ्या वर्षामध्ये त्यांना तू अधिक तुझ्या जवळ घे प्रभुदेव बापा. त्यांची आणि तुझी दाट ओळख होऊ दे प्रभुदेव बापा. आणि केवळ तुझं भय धरून ह्या वर्षभरात त्यांनी चालावं, तुझ्या भयात त्यांनी राहावं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी तुला स्थान द्यावं, अशी कृपा त्यांच्यावर तू कर. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं यश दे, चांगल्या प्रकारचं आरोग्य दे आणि विश्वासाने जीवन जगण्यासाठी लागणारी शक्ती त्यांना तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. या दिवसामध्ये प्रभुदेव बापा, आम्ही पावसासाठी विशेष करून प्रार्थना करतो. पावसाची आम्हाला नितांत गरज आहे प्रभुदेव बापा. पुष्कळ दिवस झालेले आहेत आणि प्रभू, या दिवसामध्ये जो पाऊस हवा होता तो पाऊस प्रभू आलेला नाही आणि वर आकाशाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. परमेश्वरा, आम्ही त्या परमेश्वराला हाक मारतो, त्या देवाची आम्ही आठवण करतो, त्याला प्रभुदेव बापा विनंती करतो आणि प्रार्थना करतो. तो एलियाचा परमेश्वर आहे. एलिया आमच्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता, परंतु त्याने देखील प्रार्थना केली आणि ती प्रार्थना ऐकण्यात आली. हे प्रभू, एसे चर्चेसच्या आम्ही लहान सभासद म्हणून, तुझे विश्वासणारे म्हणून तुला प्रार्थना करतो. प्रभू, तू आमच्यासाठी पाऊस पाठव. हे प्रभू, आमच्या विभागामध्ये वर्षा होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवसामध्ये लागणारी शक्ती, आरोग्य, बुद्धी, ज्ञान आणि समंजसपणा तू दे आणि आम्हाला हात धरून तू चालीव, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमची ऋणे ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीबरोबर, एसे चर्चेस अंतर्गत असणाऱ्या सर्व सेवा कार्याबरोबर, एसे मिशन ट्रस्ट अंतर्गत असणाऱ्या सर्व कार्याबरोबर, सर्व संबंधित पुढारी वर्गांवर आणि देवाचं निवडले सडाचे आजवर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन. ख्रिस्ता पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी
उद्यासाठी सूचना. उद्याचं जे मनन चिंतन आहे ते रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांकडून असेल. सर्वांना सलाम.